न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। रामकृष्ण हरी। पुण्यामध्ये वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी पुणेकर हे नेहमी सज्ज असतात। पुण्यामध्ये घोरपडी पेठ येथे जनसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। तसेच वारकऱ्यांची सेवा देखील त्यांच्याकडून करण्यात येत आहे। त्यांच्याकडून वारकऱ्यांकरता त्यांचा सत्कार सोहळा किंवा त्यांचे भोजनाची व्यवस्था अशा प्रकारे तसेच आरोग्य शिबिर असे विविध कार्यक्रम यांच्या वतीने राबवण्यात आलेले आहे। नक्की हा सोहळा कसा पार पडतो, या वारकऱ्यांची सेवा कशा पद्धतीने जनसेवा प्रतिष्ठान करते याविषयीची अधिक माहिती घेऊ। सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आता आपल्या सोबत आहेत रवींद्रजी खैरे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की ही जी वारकऱ्यांची सेवा आहे दरवर्षी करतात, नक्की कशा पद्धतीने यांच्याकडून सेवा घडतीये। काय सांगाल सर, तुम्ही दरवर्षी विविध कार्यक्रम राबवताय, वारकऱ्यांची सेवा करताय, कशा पद्धतीने काय अनुभव राहिलाय? जनसेवा प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही 22 वर्ष जनसेवेचं काम करत असतो आणि उपक्रम त्यामध्ये राबवतो। त्यामध्येच वारकरी जेव्हा पुण्यामध्ये येतात त्या वारकऱ्यांचे 2 दिवस सेवा करण्याचे प्रयत्न आमचा असतो। या ठिकाणी आपण विविध कार्यक्रम वारकऱ्यांसाठी राबवत असतो। त्यामध्ये पहिल्या दिवशी आपण वारकऱ्यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी करतो। त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर असो किंवा प्रख्यात जे कीर्तनकार असतात त्यांचे आपण कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्यासाठी ठेवत असतो। त्यांचं सर्व जो जेवणाचा राहण्याचा सर्व त्यांचं नियोजन करण्याचा आमचा प्रयत्न असतो। आम्ही तर दरवर्षी वारीला जाऊ शकत नाही, पण या ठिकाणी पुण्यामध्ये राहून आम्ही हेच आमचे विठ्ठल म्हणून आम्ही यांची सेवा करून देवाची वारी झाल्यासारखा आम्हाला त्याचा आनंद मिळत असतो। आणि असा उपक्रम आम्ही मागील 12 वर्षापासून करत आलेलो आहोत आणि याच्या पुढे जोपर्यंत आम्हाला शक्य होईल आमचा नेहमीच प्रयत्न असेल की जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याचा आमचा प्रयत्न असतो। आज 12 वर्ष झाले 500 वारकरी 218 नंबर दिंडी ही आवर्जून आमच्या या ठिकाणी येत असते आणि आम्हाला खूप आनंद मिळतो की 2 दिवस आमचं एक तर भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण होतं आणि भविष्यातही यांची जास्तीत जास्त जेवढी सेवा करता येईल तेवढा करण्याचा आमचा प्रयत्न असेल। आमचे उपक्रम असे असतात की सर्वात प्रथम तर आमचं यांचं या ठिकाणी व्यवस्थित त्यांचं राहण्याचं जेवणाचं हे नियोजन होणं खूप गरजेचं असतं, कारण पुणे शहर खूप गजबजलेलं आहे। या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्थेचा खूप मोठा प्रश्न आहे। त्या निमित्ताने आम्ही त्याची तयारी 1 महिना आधीच सुरू करतो। दुसऱ्या गोष्टी म्हणजे आता हे 250 किलोमीटर पायी चालतात, त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं, पुढे चालत असताना त्यांच्या काही दुखापत काय अडचणी येऊ नये किंवा त्यांना कोणता आजार वगैरे असं त्याच्यासाठी एक प्रिकॉशन म्हणून आपण एक आरोग्य शिबिर त्यांचं दरवर्षी या ठिकाणी घेतो। प्रसिद्ध डॉक्टरांची टीम या ठिकाणी त्यासाठी काम करत असते आणि त्याच माध्यमातून प्रबोधन व्हावं, आजूबाजूच्या लोकांचं प्रबोधन व्हावं यासाठी आपण एक कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतो। तसेच जेव्हा इथून आपण निरोप द्यायचा असतो त्या निरोपाच्या दिवशी पाटल लवकर निघत असतात, तर तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी सकाळी भजनाचा एक कार्यक्रम ठेवून अल्प उपहार देऊन त्यांचा निरोप घेतो। तसेच या वारीमध्ये आपल्याला सर्वधर्म समभाव देखील पाहायला मिळतो। जनसेवा प्रतिष्ठानकडे आता आपण जर बघितले हे सर्वजण जे आहेत तर याच्यामध्ये सर्वधर्म समभाव कशा पद्धतीने जपला पाहिजे किंवा ही वारी नक्की या वारीचा उद्देश आहे ते कशा पद्धतीने जपलं पाहिजे, तर त्यासाठी आपल्याशी आता बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत सय्यद सर। काय सांगाल, तुम्ही या वारीमध्ये सहभागी आहात, पांडुरंगाची सेवा करण्यासाठी सर्वच जण तुम्ही जनसेवा प्रतिष्ठान प्रयत्न करताय आणि आपण देखील सहभागी आहात, काय सांगाल? मागील 22 वर्षापासून आम्ही हे प्रयत्न करतोय आणि मागील 22 वर्षापासून आम्ही हे कार्यक्रम राबवतोय आणि आपल्याकडचे जे आमचे जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी खैरे त्यांच्या मार्गदर्शनासमोर आम्ही राहून ते सर्व कार्यक्रम घेतो। व्यवस्थित शिबिर असू द्या, लोकांची सेवा असू द्या, कुठला पण धर्म असेल कार्यक्रम असले तर आम्ही त्या कार्यक्रमामध्ये आम्ही व्यवस्थित काम करून लोकांचे जोपर्यंत आपला संदेश जाईल भावचाराचा ते आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय। लोकांनी फक्त जातीभेदचा कार्यक्रम सोडून लोकांनी एकत्र येऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करावा, आमची फक्त देवाची प्रार्थना आहे। घरा तोची दिवाळी दसरा इतका सुंदर खैरे साहेब प्रतिष्ठान यांच्यातर्फे इतका सुंदर कार्यक्रम राबवतात हे मला आज पाहिलं। मी अतिशय कष्टाचं काम आहे आणि फार मोठं हा योगदान आहे। माझ्या शुभकामना आहे प्रतिष्ठानला, खैरे साहेबांना। जनसेवा प्रतिष्ठान साधारण गेल्या 22 वर्षापासून
वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्य करत आहेत। त्याच्यामध्ये जर तुम्ही कोरोनाचा काळ पाहिला असेल तर कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं आर्थिक नुकसान झालं होतं। त्या काळामध्ये लोकांना रोजगार नव्हता। त्या काळामध्ये रवींद्रभाऊ खैरे यांनी मोफत राशन वाटपचा कार्यक्रम घेतला होता। त्याचबरोबर कोरोना वॅक्सिनेशनचे जे काही शिबिरे असतील ते आयोजित केले होते। जर तुम्ही त्याच्या अगोदर पाहिलं असेल तर कोल्हापूरला जो महापूर आला होता त्यावेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मदत जी लागेल, राशन असेल, कपडे असेल, जे काही जेवढं शक्य होतं प्रतिष्ठानाच्या मार्फत त्यांनी ते केलेलं आहे। अशा प्रकारे ते वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या प्रतिष्ठानामार्फत गेले 22 वर्षाला करतात आहेत। गेल्या 12 वर्षापासून ही जी दिंडी आहे, जी नांदेडवरनं इथं दिंडी येते, त्याचं सुद्धा जवळजवळ 3 दिवसाचं पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन या प्रतिष्ठानामार्फत आणि अध्यक्ष रवींद्रभाऊ खैरे यांच्यातर्फे चालत असतं। याची सुरुवात अशी असते की दिंडीच्या 2 दिवस अगोदर, म्हणजे आज जसं 29 तारीख आहे, त्यांचं राहणं खाणं, त्याचबरोबर 2 दिवसानंतर जेव्हा पालखी 2 तारखेला निघेल, प्रस्थान होईल, त्यावेळेला फुरसंगी भागामध्ये सुद्धा त्यांचं व्यवस्थित नाश्ता असेल याची सुद्धा सोय या प्रतिष्ठानामार्फत आणि मित्रमंडळामार्फत होतीये। तर ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं, हे संस्था गेली 22 वर्ष झालं जे काही समाजासाठी योग्य उपक्रम असेल ते राबवतं। त्याचबरोबर तुम्ही जर यंग जनरेशन जे आता वेगवेगळ्या मार्गाला तुम्ही न्यूज मध्ये बघताय की चाललंय, तर गणपतीची जी स्पर्धा आहे, देखाव्याची स्पर्धा, त्याचा सुद्धा जवळजवळ 150 जी मंडळ असते त्यांचा सत्कार या प्रतिष्ठानामार्फत दरवर्षी केला जातो आणि या प्रतिष्ठानामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये अविरत सेवा होतीये, याचा मला अभिमान आहे। सेवा प्रतिष्ठान हे गेले 22 वर्ष समाजाची कामं करतात। चांगल्या प्रमाणे दोन्ही धर्माचे कुठलेही संबंध न ठेवता एकीभावाने राहतात आणि आमचे अध्यक्ष श्री रवींद्र खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही कामं पूर्ण पार पाडतो। गेल्या 22 वर्षापासून आम्ही पांडुरंगाची सेवा करतो आणि रवी खैरे आमचे अण्णा आहे, हे आम्ही सर्व एक धर्म एक जाती मिळून आम्ही स्वतःहून सगळे एकत्र राहून आणि हे सेवा करत असतो। रवी अण्णा आम्हाला सपोर्ट करतात आणि एक प्रोग्राम आम्ही चालवत आहोत आणि चालू राहणार असं आम्ही कायम ठेवणार असं आम्ही विनंती करतो। मी हरिभक्त पारायण दीपक महाराज कामारीकर, श्री संत संभाजी महाराज दिंडी 16 कामारी 218 नंबरची दिंडी आहे आणि आमच्या दिंडीमध्ये जवळपास 400 ते 500 वारकरी आहेत। या दिंडीची सुरुवात जवळपास 12 वर्षाच्या पहिले म्हणजे झालेली आहे। आमचे वडील व्यंकटेश महाराज कामारीकर व राजेश्वर महाराज कामारीकर यांनी यांची सुरुवात केलेली आहे। आम्हाला या दिंडीमध्ये सर्वांचं सहकार्य आहे। गावातील जवळपासचे गाव जे आहेत यांना सर्वांनी मिळून या दिंडीला चालवलेलं आहे। वडील आणि राजू महाराज गेल्याच्या नंतर आमच्या या दिंडीला जे चालवले ते सर्वांच्या सहकार्यातून सर्व शिवनी ग्रामस्थ असलेले एकंबा वारंग टाकळे या सर्वांनी चालवलेले आहे आणि त्यातल्या त्यात आम्हाला सर्वांनी आमचे रवींद्र भाऊ खैरे यांनी सर्वात मोलाचं सहकार्य केलेलं आहे। आम्ही लेकरं पोरके झाले असताना साहेबांनी आम्हाला सांभाळून घेऊन इथं व्यवस्था म्हणजे भरपूर केलेली आहे। आरोग्य शिबिर असो, कोणत्या वारकऱ्याची व्यवस्था असो, कीर्तनाचा कार्यक्रम, सर्व बाबतीत कोणती महिला जरी बिमार पडली, आजार पडली, त्यांना दवाखान्यात नेण्याचं याचं काम सर्व साहेबांनी आम्हाला सांभाळून घेतलेलं आहे। साहेबांचंही खूप आम्हाला सहकार्य आहे आणि या वारीमध्ये आम्हाला आमचे वरच्या वाढत चालली असल्यामुळे साहेब आम्हाला आता पण भरपूर सहकार्य करतात। दिंडी क्रमांक 218 आमच्या या वारीला गेल्या 12 वर्षापासून जनसेवा प्रतिष्ठान अतिशय उत्कृष्टरित्या सहकार्य करतात। आदरणीय रवींद्रजी खैरे साहेब यांचं आमच्या दिंडी करता अत्यंत मोलाचं असं कार्य आहे। ज्या काळामध्ये आमच्या दिंडीला या पुणे नगरीमध्ये राहायला जागा देखील नव्हती, अशा कठीण काळामध्ये आदरणीय रवींद्रजी खैरे साहेबांनी आम्हाला या ठिकाणी जागा दिली। साहेबांची अनंत उपकार वारकऱ्यांवर आहेत आणि वारकऱ्यांची सेवा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे रवींद्रजी खैरे साहेब करतात। वारकऱ्यांकरता शिबिर असतील, आरोग्य शिबिर असतील, याच्या माध्यमातून तसेच रक्तदान शिबिर, अनेक प्रकारचे कार्य साहेब करत असतात। साहेबांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे, जेवढं वर्णन केलं मॅडम तेवढं कमी आहे, म्हणून त्यांच्याबद्दल अधिक काही न बोलता या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण। आज या ठिकाणी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं की जे कामारीची दिंडी आहे त्या कामारीच्या दिंडीसाठी इथल्या जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं खूप कष्ट घेण्यात आले
आणि ते कष्ट घेत असताना आम्हाला त्याचा खूप आनंद झाला आणि खरोखरच आम्हाला वाटते की या ठिकाणी पांडुरंगच अवतरला आणि म्हणून त्यांचं कौतुक कुठल्या शब्दात आम्ही करावं हे शब्द पुरत नाहीत. म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात की काय वर्णू आता न पुरी वाणी मस्तक चरणी ठेवत असे. आणि त्या सर्व प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचं अध्यक्षांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि या ठिकाणी मला दवणे साहेबांचा या ठिकाणी वाढदिवस योगायोगानं आला आणि त्यांचं शुभेच्छा देण्याचा योग आला. त्यांना 100 वर्षाचं आयुष्य लाभो आणि ही सेवा त्यांच्याकडून घडो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी मिळेल त्याबद्दल आभार व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. मार्गदर्शक श्री रवींद्रजी खैरे, आमचा संबंध कोरोना काळामध्ये झालेले. जे टायमाला आम्हाला प्लाझ्माची गरज होती त्या टायमाला आम्हाला प्लाझ्मा त्यांनी 2-3 लोकांना अवेलेबल करून दिले होते. आणि आमचं आज हे बघून मला असं वाटतं की त्यांचं काम, सामाजिक काम लयच सराहनीय आहे. आणि बीटी-कोड रोड व्यापारी असोसिएशनचे सर्व सदस्यांना इथं बोलून त्यांचा सत्कार केले त्याच्यासाठी मी आभार व्यक्त करतो. ठिकाणी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आज या वारकरी संप्रदायाच्या दिंडीचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. रवींद्र खैरे यांचं आज 12 वर्ष पूर्ण आलेत की या ठिकाणी ते दिंडीचं सेवा करतात आहेत. ते अशीच सेवा ते करत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. गेली 12 वर्षे हा जो उपक्रम आपण राबवतो आणि या वारकरी संप्रदायाचा आपण जे सेवा पुरवता त्यांची सेवा करणं हे प्रथम कर्तव्य आपण या ठिकाणी मानले गेलेले. आणि अशाच प्रकारचं काम या ठिकाणी आपले बंधू रवींद्र खैरे करीत आहेत. मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशी जी भावना या प्रत्येक ठिकाणी दिसून येते. पण या ठिकाणी हा जो वारकरी संप्रदाय हा निस्वार्थपणे ज्या ठिकाणी पंढरपूरच्या दारामध्ये आपण ज्या भक्तिभावना त्या ठिकाणी 15 दिवस पायी चालून त्या ठिकाणी पोहोचतो आणि पंढरीचा विठ्ठलाचं दर्शन घेतो. त्या दर्शन घेण्याच्या मागे फक्त हाच उद्देश असतो की माझा भारत, माझा देश हा संपूर्ण सुखमय हो, हीच त्यांची त्या पाठीमागे धारणा असते. या ठिकाणी बोलण्याचा उद्देश हाच आहे. मी जास्त बोलणार नाही कारण की वेळ झालेला आहे. जाता एवढंच सांगतो की पंढरीचा विठ्ठल हा दुसरा तिसरा कुणी नसून तो बुद्ध आहे. आणि ते बुद्धांचं तत्वज्ञान या ठिकाणी मी आपल्यास व्यक्त करतो. 24 वेगळा सहस्त्र आगळा विठोबा सावळा बुद्ध माझा, नाही गदा चक्र आधी शस्त्र हाती अहिंसेची मूर्ती बुद्ध माझा, समहस्त पाद सम्यकाची दृष्टी मंगलाची सृष्टी बुद्ध माझा, म्हणे विश्वंभर कटेवरी करा बुद्ध विटेवरी विराजला. हे तुकाराम महाराजांची या ठिकाणी गाथा या ठिकाणी मी बोललेली आहे. या ठिकाणी आपण खरोखरच या ठिकाणी मला माझे बंधू रवींद्र खैरे सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय काम या ठिकाणी करतात. इतक्या वारकरी संप्रदायांना सेवा देणं ही तोंडाची गोष्ट नाहीये. आज जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे त्यांचे कार्यकर्ते असतील, जे त्यांचे मित्रमंडळी असतील, आमच्यासारखे भाऊ मंडळी असतील, आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी आमचा खारीचा वाटा या ठिकाणी आम्ही उचलू अशी या ठिकाणी ग्वाही देतो. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपलं जनसेवा प्रतिष्ठानचा आभार व्यक्त करतो. जय बुद्ध, जय विठ्ठल. श्री संत संभाजी संस्थान कामारी दिंडी नंबर 18 माऊलीच्या पाठीमाग बऱ्याच वर्षापासून दिंडी निघलेली आहे. आणि या ठिकाणी या कार्यकर्ते आमचे परजनकर साहेब यांना आमचं हे ठिकाण दाखिलेलं आहे. तुमचं 2-3 वर्ष झालं तुम्ही व्यवस्था करता. आमच्या सर्व वारकऱ्याची दिंडीची अत्यंत व्यवस्था चांगल्या प्रकारे करता. सर्व अमूल्य या ते काढून आमचे सर्वाची भोजनाची राहण्याची सर्वाची हे कार्यकर्ते सर्व आमच्यासाठी आपुलकीने येतात. सर्व आमचे या ठिकाणी संत मंडळी सेवा करतात.